नमस्कार. चविष्ट रेसिपीजमध्ये मी सुषमा पोद्दार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत खानदेश स्पेशल भाजी डाळ गंडोरी. याला मिरच्यांची भाजी असं देखील म्हणतात. खानदेशमध्ये शेतावरल्या पार्टीमध्ये ही भाजी आवर्जून केली जाते. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते. तर ह्या भाजी करता साहित्य काय काय लागतं ते आपण आधी पाहूया. ही मी घेतलेली आहे 1 वाटी तुरीची डाळ. हा आंबट चुका घेतलेला आहे. हे 2 कच्चे टोमॅटो, पालक थोडा घेतलाय, मेथी आहे, 2 वांगी घेतलेली आहेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. खानदेशात ही भाजी करताना मिरच्यांचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणजे ही तुरीची डाळ आणि ह्या मिरच्यांचे बारीक तुकडे म्हणजेच गंडोरी, म्हणूनच ह्या भाजीला डाळ गंडोरी असं नाव आहे. तेव्हा मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता मी ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेते. ह्या भाज्या सर्व धुवून बारीक चिरून घेते. आता ही मी डाळ धुवून घेतलेली आहे. हे सर्व पदार्थ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर ही मी तुरीची डाळ टाकते. शेंगदाणे टाकते थोडे. वांग्याच्या फोडी, आंबट चुका, मिरच्या, पालक आणि मेथी. यामध्ये टाकते कच्चे टोमॅटो, हळद टाकते, पाणी टाकते. आता आपण हे पदार्थ छान शिजवून घेऊया. कुकरच्या आपण 4 शिट्या करून घेतल्या आणि आता कुकर थंड झालेला आहे. वाफ पूर्णपणे गेलेली आहे. आता हे सर्व पदार्थ आपण रवीच्या सहाय्याने छानपैकी घोटून घेऊया. आपली भाजी छान घोटून झालेली आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपण आता त्यामध्ये टाकूयात मोहरी, जिरं, हिंग, तमालपत्र टाकूया, दालचिनी, लालसर असे परतून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट. आणि आता यामध्ये आपण टाकूया ही घोटलेली भाजी.
यात टाकूया धणे पावडर, गरम मसाला, यामध्ये मी टाकते गरम पाणी. आपल्याला जेवढी पातळ भाजी हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आता यामध्ये मी टाकते भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, आणि चवीनुसार मीठ. आता ह्या भाजीला छान उकळी काढून घेऊया. आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. मी आता यामध्ये टाकते थोडी कोथिंबीर. आपली डाळ गंडोरी तयार झालेली आहे. आपली गरमागरम अशी डाळ गंडोरी तयार झालेली आहे. ही भाजी अतिशय पौष्टिक आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये पालेभाज्या तसेच फळभाज्या, डाळ याचा वापर केलेला आहे. ह्या डाळ गंडोरीसोबत मी दिलेली आहे भाकरी, कांदा, टोमॅटो आणि लिंबू. ही भाजी तुम्ही भाताबरोबर तसेच पोळीबरोबर देखील खाऊ शकता. अतिशय छान लागते. तेव्हा ही डाळ गंडोरी तुम्ही देखील घरी करून पहा. कशी होते ते मला सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.